कामांचा आढावा ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांचा आढावा आज माननीय आयुक्त श्री सौरभराव यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला। प्रामुख्याने मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी ठाणे महापालिका क्षेत्रासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता। त्याचा आढावा आज घेतलेला बहुतांश प्रकल्प हे आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यान्वित केलेले आहेत आणि साधारणतः एक 15 ऑक्टोबरपर्यंत अनेक प्रकल्प हे आम्ही उद्घाटन करणार आहोत। काही कामं CRZची मंजुरी किंवा कांदळवन उद्यानं वगैरे ज्या ठिकाणी आहे त्याला हायकोर्टाची सुद्धा मंजुरी लागते, त्यामुळे त्याला थोडासा उशीर होईल, परंतु काही भूमिपूजनाचे सुद्धा मंजुरी अभावी रखडलेले जे प्रकल्प आहेत ते आता मार्गी लागलेले आहेत आणि साधारण पुढल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये सगळे लोकार्पण आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम आम्ही माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत। प्रामुख्याने आज महत्त्वाचा एक विषय झाला की घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते त्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी MMRDAच्या माध्यमातून जे सर्व्हिस रोडचं आम्ही घोडबंदर रस्त्यामध्ये विलीनीकरण करतोय त्याचं काम 15 सप्टेंबरपासून चालू होईल आणि 31 डिसेंबरपर्यंत त्यांना डेडलाईन दिलेली आहे। त्यामुळे घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी सोडायला मदत होईल। ट्रॅफिकचे DCP ह्या ठिकाणी होते, त्यांना आम्ही अशी सूचना केलेली आहे की रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत फक्त घोडबंदर रोडला अवजड वाहनांना तुम्ही परवानगी द्यावी आणि सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांनाच घोडबंदर रोडला परवानगी देऊ नये, जेणेकरून फार मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी होती ती होणार नाही। परंतु त्यासाठी त्यांना पालघर क्षेत्र, नवी मुंबई क्षेत्र सगळ्या DCP आणि सगळ्या ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क त्यांना साधावा लागेल, त्यांची बैठक घ्यावी लागेल आणि ती बैठक घेतल्यानंतर त्यांना तो निर्णय घेता येईल। परंतु शेवटी घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी जर दूर करायची असेल तर शेवटी अवजड वाहनांना प्रवेशबंदी हा एकमेव उपाय आहे, परंतु शेवटी अवजड वाहनांना सुद्धा काही ना काही वेळ देणं गरजेचं आहे। त्यामुळे रात्री 12 ते पहाटे 6 वाजेपर्यंतची वेळ आम्ही देण्याचा सूचना त्यांना केलेली आहे। अनेक प्रकल्प जे ठाणे महानगरपालिकेमध्ये हरित प्रकल्प म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतील आहे ते आम्ही पुढल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये पूर्ण तर करणारच आहोत। परंतु त्याचबरोबर पॉट टॅक्सी ही सुद्धा एक संकल्पना आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे वाहतूक मंत्री आदरणीय नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतून बडोदा येथे एक पॉट टॅक्सीचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे। तो प्रकल्प मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी बघून आलो आणि पॉट टॅक्सीचा एक विस्तृत अहवाल एका कंपनीनं आमच्यासमोर आज त्याचं सादरीकरण केलं, परंतु आमच्या मतानुसार आणि माननीय आयुक्तांच्या सुद्धा मतानुसार कुठलाही एखादा जर PPP तत्वावरचा प्रोजेक्ट जर राबवायचा असेल तर त्याला सगळ्या अधिकृत मान्यता ज्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या आहे ते मिळणं गरजेचं असल्याकारणाने ती मान्यता झाल्यानंतर त्याचा DPR माननीय आयुक्तांकडे आल्यानंतर आयुक्त त्याच्या मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवेल आणि राज्य सरकारची मंजुरी आल्यानंतर त्या प्रकल्पाला आम्ही सुरुवात करू। परंतु पॉझिटिव्हली तो प्रकल्प ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये पॉट टॅक्सी हा एक पर्याय असल्याकारणाने आम्ही राबवण्याचा विचार करतोय। घोडबंदर रोडला भाईंदर पाड्यापासून ती पॉट टॅक्सी पहिला टप्पा जो आहे 13.7 किलोमीटरचा आणि एकूण 53 किलोमीटरचा त्यांनी तो अहवाल केलेला आहे। त्यामध्ये 76 स्टेशन्स आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये 1000 कोटी रुपयाचा खर्च त्यांनी अपेक्षित घेतलेला आहे। 30 रुपये प्रति प्रवासी अशा पद्धतीनं ते सुरुवात करतील आणि त्या माध्यमातून पुढल्या 30 वर्ष ते 1000 कोटी रुपये आपले जे आहे आणि त्यांचा जो फायदा आहे तो 30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तो PPP तत्वावर हा प्रकल्प राबवतील। महानगरपालिकेचा किंवा राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा 1 रुपया खर्च न करता तो प्रकल्प त्यांनी राबवण्याचं धोरण आखलेलं आहे आणि त्याला सगळ्या मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही लवकरात लवकर त्याचंही भूमिपूजन करणार आहोत। सर, घोडबंदर परिसरामध्ये अनेक ठिकाणी सुविधा भूखंडावरती विविध प्रकल्प उभारण्याचं काम कुठपर्यंत आलं याचा देखील नाही, तोच आज महत्त्वाचा विषय तोच होता। बरेच कामं आमची 15 सप्टेंबरपर्यंत आयुक्तांनी आमच्या अधिकाऱ्यांना डेडलाईन दिली आणि आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आमच्या अधिकाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम करून झटकून सगळ्या परमिशन्स घेतलेल्या आहेत, टाउन प्लॅनिंगकडनं सगळे नकाशे मंजूर करून घेतलेले आहेत आणि जागेवर ठेकेदारांच्या माध्यमातून कामही चालू आहे। राज्य शासनाच्या निधीतून हे सगळं प्रकल्प होत असल्याकारणानं जसं जसं राज्य शासनाचा निधी येतोय तशा पद्धतीनं आम्ही तो प्रकल्प पुढे करतोय, परंतु बहुतांश शासनाचा निधी प्रकल्पासाठी हा
30 ते 40% आलेला आहे, परंतु ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार 50 ते 60% निधी जरी आला तर आम्ही पूर्ण प्रकल्प पूर्ण करू शकतो. त्यामुळे तो निधी सुद्धा लवकरात लवकर कसा येईल याची सुद्धा खबरदारी आम्ही घेणार आहोत. पॉट टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट किती किलोमीटरचा असेल? फॉरेस्टची एकूण 53 किलोमीटरचा तो प्रकल्प आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये. मेट्रोचा प्रकल्प आणि इंटरनल मेट्रोचा प्रकल्प ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी पॉट टॅक्सीचा प्रकल्प आम्ही म्हणजे ठाण्याच्या सुरुवातीपासून म्हणजे भाईंदरपाड्यापासून आम्ही तो राबवतोय कापूरबावडीपर्यंत आणि 53 किलोमीटर हा त्याचा ती फेरी असणार आहे आणि त्याचबरोबर 76 स्टेशन असणारे पहिला टप्पा जो आहे 13.7 किलोमीटरचा आहे. त्यामुळे भविष्यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ठरणार तो पहिला प्रकल्प ठरेल आणि प्रामुख्यानं यामध्ये महानगरपालिकेचा किंवा राज्य सरकारचा एकही रुपया नसल्याकारणानं पीपी तत्वाचा हा प्रकल्प अतिशय चांगला असणार आहे. परंतु शेवटी चांगला असताना सुद्धा माननीय आयुक्तांनी जी भीती व्यक्त केली ती वस्तुस्थिती आहे की परवाच आपण मोनोरेलचा प्रकल्प बघितला आणि मोनोरेलच्या प्रकल्पामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला म्हणजे तो प्रकल्प उभारताना तसा न्याय दिला गेला नाही. तशी परिस्थिती परत ह्या पॉट टॅक्सीच्या माध्यमातून होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणून जबाबदारी आमची आहे की सगळ्या गोष्टींचा बाबींचा विचार करूनच आम्ही हा प्रकल्प ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये राबवण्याचा विचार करू. पण प्रथम दर्शनी आमची मानसिकता अशी झालेली आहे की प्रकल्प फायद्याचा आहे, ठाणेकरांच्या फायद्याचा आहे, तो राबवायला हवा. परंतु शेवटी सगळ्या कायदेशीर आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सगळ्या प्रक्रिया पूर्ण करूनच आम्ही राबवतो. सर आपल्याकडे डॉग सेफ्टीचे हा प्रामुख्यानं महत्वाचा एक मी आयुक्तांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आयुक्तांनी पहिली म्हणजे जे प्राणीप्रेमी आहेत त्यांना आनंदाची गोष्ट आहे. कारण हा महत्वाचा विषय ठाणे महानगरपालिका नाही तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून गरजेचा आहे. कारण सुप्रीम कोर्टानं दिल्लीचे जे भटके श्वान आहेत त्या श्वानांना दिल्लीच्या बाहेर काढायचे आदेश दिले. तशीच परिस्थिती भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरामध्ये होऊ नये यासाठी मी आयुक्तांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगानं त्यांना विनंती केलेली आहे की शहराच्या टोकावर म्हणजे ह्या बाजूला गायमुख परिसरामध्ये किंवा त्या कल्याण साईडवरनं येताना दिवा परिसरामध्ये किमान 1 ते 2 एकर जागा ही श्वानांच्या एक डॉग्स होम म्हणून त्या ठिकाणी तुम्ही परवानगी द्यावी जेणेकरून त्या ठिकाणी शहरातील जे भटके कुत्रे आहेत त्यांना जर त्या ठिकाणी दिलं, त्यांचं संगोपन केलं, त्यांना ज्या काही जेवणाची किंवा काही त्यांना आजारे वगैरे असेल तर त्याची चांगल्या प्रकारे त्यांची निगा व देखभाल करता येईल, त्यांना खाणंपिणं चांगलं देता येईल आणि शहरामध्ये प्रामुख्यानं सर्वसामान्य जनतेला जो त्रास होतो, लहान मुलांना जो चावा घेतो आणि त्यामुळे शहरामध्ये एक भीतीचं वातावरण लहान मुलांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जे निर्माण झालेलं आहे ते सोडवण्याला मदत करेल. आणि आयुक्तांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ताबडतोब ती सूचना मान्य केली आणि दिवा येथे आणि गायमुख येथे किमान 1 ते 2 एकरचा तो भूखंड आम्ही ताब्यात घेऊन एका स्वयंसेवी संस्थांना, कारण अनेक NGO आहेत की तो NGO खर्च पण करायला तयार आहे. म्हणजे महापालिकेचा एकही रुपया खर्च न करता आम्ही जर जागा देऊन त्या डॉग्स होमसाठी जर जागा दिली तर स्वयंसेवी संस्था सुद्धा तो खर्च उचलायला पूर्ण तयार आहे. सर तुम्ही भिवंडीचा मार्ग सांगितला की गायमुख आणि वाहतूक कोंडी होते फाउंटन ते गायमुख, तर त्याला तुम्ही किती चकचकीत रस्ता बनवला तरी ती वाहतूक कोंडी काही सुटणार नाही म्हणून भिवंडीचा तुम्ही एक पर्याय दिला. आणि दुसरं म्हणजे तुम्ही वेळ अवजड उद्योगाची ह्या 2 गोष्टी तुम्ही मगाशी पर्याय ठेवला. वेगळा रोड नाही, भिवंडी ज्या गाड्या आहेत अवजड वाहनं आहेत त्या भिवंडी मार्गे वळवाव्या आणि त्यांना ठाणे घोडबंदर रोडवरनं जर जायचं असेल तर रात्री 12 ते 6ची वेळ द्यावी जेणेकरून दिवसा जो घोडबंदर रोडला वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते ती होणार. सर नवीन ठाण्याला 3ऱ्या नाट्यगृहाची आवश्यकता वाटते. मी आयुक्तांना तशा पद्धतीचं पत्र दिलं आणि आयुक्तांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. हिरानंदानी इस्टेट जवळ एक साधारणतः 7000 मीटरचा सुविधा भूखंड महानगरपालिकेच्या ताब्यात आलेला आहे. त्या भूखंडावर नाट्यगृह उभारावं कारण शेवटी घोडबंदर रोड हे 3रं ठाणं होतं असं म्हणायला हरकत नाही आणि त्या पद्धतीनं 3रं ठाणं होत असेल किंवा 2रं ठाणं होत असेल तर नाट्यगृह किंवा सांस्कृतिक परंपरा जी ठाण्याच्या ते जपण्याचं काम करायचं असेल तर नाट्यगृहाची उभारणी करणं गरजेचं आहे. जागा निश्चित आयुक्त महोदय करतील, त्याचं इस्टिमेट वगैरे काढतील आणि काही खर्च महापालिका, काही खर्च जर लागला तर नगर विकास खात्याचे मुख्य म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करू जेणेकरून
ह्या नाट्यगृहासाठी निधी पण दिला जाईल. परंतु आम्ही जसं काशीनाथ घाणेकर नाट्यगृह कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून बनवलं, तसं मीरा भाईंदरला लता मंगेशकर नाट्यगृह आम्ही कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून बनवलं. जर जो भूखंड मालक आहे हिरानंदन एस्टेट जवळ, त्यांनी जर कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून ते नाट्यगृह बनवून दिलं तर अजूनही त्याला फायदा होऊ शकेल. आणि आता तर अंतर्गत सजावटीचा खर्च सुद्धा कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून राज्य शासन देत आहे, त्यामुळे त्याला सुद्धा डेव्हलपरला त्याचा फायदा होऊ शकेल. परंतु तिसरं नाट्यगृह घोडबंदर येथे होणार आहे आणि आयुक्त साहेब ह्याच वर्षामध्ये त्याचं भूमिपूजन करण्याचा आमचा मानस आहे आणि आयुक्त साहेब त्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद देत आहेत.